तिचा या घटनेनंतर एक 30 वर्षांनी इंटरव्ह्यू झाला आणि त्याच्यात ती म्हणाली की जेलमध्ये पहिल्यांदा मला फ्री असल्यासारखं वाटलं, बापरे. की मी तिकडे पहिल्यांदा मोकळा श्वास घेऊ शकत होते. मी बॅडमिंटन खेळले आणि मी पुस्तक वाचलं, मी बंकमेट्सशी बोलले आणि पहिल्यांदा मला इंडिपेंडंट असल्यासारखं वाटलं. सो तिने तिची फेट ॲक्सेप्ट केलेली. इनफॅक्ट तिनं आधी ज्या यातना भोगल्यात त्या मनाने जेल ही खूपच सुखावह गोष्ट तिच्यासाठी होती. खरं तर तिला ते 4 महिने तिच्यासाठी तो वेगळा कुलिंग ऑफ पिरियड म्हणावा लागेल. ॲब्सोल्यूट. आणि हे वाक्य ऐकून मला जेवढं असे शहारे आले ना, की जेलमध्ये मला पहिल्यांदा फ्री असल्यासारखं वाटलं, की आपण समाज म्हणून काय प्रकारचे हे सेट करतोय. अजूनही आपण इतके बघतो की हा म्हणजे नवरा अत्याचार करतोय, पण आता तो सोडून मला कोण आहे, या विचाराने असून कित्येक व्यक्ती, कित्येक बायका तो अत्याचार सहन करतायत अजूनही त्या रिलेशनशिपमध्ये. हे किती भयानक आहे. म्हणजे लंडन असो किंवा कॅनडा असो किंवा भारत असो, सेमच घटना घडतात. आणि अगदी आत्ता आजूबाजूला जरी बघितलं भारतात, अगदी पुण्या मुंबईच्या आजूबाजूलाही ह्या घटना आपल्याला सर्रास ऐकायला येतात. हे अजूनही आपण समाज म्हणून स्त्रियांना किंवा स्त्रियांना म्हणण्यापेक्षा ज्यांच्यावरती अत्याचार होतात त्यांना आपण हा सपोर्ट सिस्टमच तयार नाही केलेली की जिथे तुम्ही या बाहेर तुम्हाला समाज म्हणून आम्ही मदत करू, शासन म्हणून कोणीतरी मदत करू शकतं, फॅमिली म्हणून मदत करू शकतं. हा त्यांना विश्वासच नाही आहे. हे कुठंतरी आपलं एक समाज म्हणून फेल्युअर नाही का?